को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 19 जून रोजी 137 जागांसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि याच पोलीस मैदानावर जी आहे ती पोलीस भरती प्रक्रिया आहे 19 जूनपासून राबवली जाणार आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर या संपूर्ण तयारीचा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी असतील, कर्मचारी असतील, हे सातत्याने या ठिकाणी आढावा घेत आहे. तर दुसऱ्या ठिकाणी या वेगवेगळ्या चाचण्या या ठिकाणी ज्या पार पडणार आहेत त्या ठिकाणी वॉटरप्रूफ असे मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, जेणेकरून पावसामुळे या ठिकाणी कुठलाही व्यत्यय येऊ नये अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे 100 मीटरचा जो ट्रॅक आहे तो या ठिकाणी ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून पावसामुळे तो ओला होऊन उमेदवारांना धावताना कुठलीही अडचण येऊ नये. सपाटीकरण असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीची तयारी या ठिकाणी मैदानाची या ठिकाणी तयारी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे. आपल्यासोबत या संपूर्ण भरती प्रक्रियेवर बोलण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत. सर, काय सांगाल, किती जागांसाठी आपल्याकडे किती अर्ज दाखल झालेले आहेत आणि कशा पद्धतीची आपली तयारी पूर्ण झाली? जळगाव जिल्हा पोलीसमध्ये 137 पोलीस कॉन्स्टेबल जागासाठी भरतीची प्रक्रिया चालू आहे. एकूण 6,557 उमेदवारांनी अर्ज भरण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी महिला आणि पुरुष दोन्हीमध्ये आहे. आणि 19 तारीखपासून आपला भरतीचं ग्राउंडचं प्रक्रिया सुरू होणार आहे. सुरुवातीला उमेदवार 4:30 वाजताची टाईम आल्यानंतर त्यांना सुरुवातीला एक फॉर्म भरून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्याकडनं हाईट, चेस्ट आणि चेस्ट एक्सपेन्शन हे तिन्हीच घेणार आहे. त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचं पुढील कारवाई म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो, त्यांच्याकडनं बायोमेट्रिक कलेक्ट करणं आणि चेस्ट नंबर वाटप करणं आणि तिन्ही झाल्यानंतर आपलं ग्राउंड इव्हेंटमध्ये 100 मीटर आणि पुरुषांसाठी 1600 मीटर, महिलांसाठी 800 मीटर, त्याच्यानंतर गोलाफेक दोन्ही पुरुष आणि महिलांसाठी अशा इव्हेंट होणार आहे. आणि त्याच्यासाठी जळगाव आपलं टायमिंग दोन्ही 1600 मीटर, 800 मीटर आणि 100 मीटरचं टायमिंग एक्झॅक्ट राहावे आणि कोणताही ह्युमन इंटरफरन्समध्ये कुठे चूक राहू नये आणि कोणत्या ॲलिगेशनचा जागा येऊ नये म्हणून आम्ही टायमिंग टेक्नॉलॉजीचं चिप वापरण्यात येणार आहे. यावेळी सर्व रिक्रुटमेंटची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार आहे आणि सर्व उमेदवारांना हीच आव्हान करू इच्छिते की कोणताही दलाल आपल्याला अप्रोच केलं त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि सर्व प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. कोणी असं फसवणुकीचं भाग पडू नये असं मी आव्हान करतो. सर्व भरतीची प्रक्रिया 7 दिवसाचं आहे. पहिला दिवस आपल्याला 500, नंतर 1000 मुलांचं घेतलं आणि शेवटच्या दिवशी आपल्याला 1350 महिलांचं भरतीची प्रक्रिया शेवटच्या दिवशी आम्ही करणार आहे. या ठिकाणी सर CCTV कॅमेरे पण प्रत्येक ठिकाणी लावण्यात आले. उमेदवार आपलं पूर्ण पोलीस कंपाऊंडचं आतमध्ये आल्यापासून प्रत्येक ठिकाणी CCTV कवर होणार आहे आणि जेव्हा धावण्याची प्रक्रिया असो म्हणजे गोलाफेकचा प्रत्येक प्रक्रिया आपला CCTV किंवा कॅमेराचं कवर होणार आहे. सर्व पद्धती आपलं कार्यपद्धती पारदर्शक पद्धतीने होणार आहेत. तर हे होते आपल्यासोबत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी सर. भरती प्रक्रिया ही पूर्ण CCTV कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली होणार आहे. जी पण चाचणी पार पडेल ती पूर्ण CCTVमध्ये कैद होणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक पद्धतीने पार पडेल. उमेदवारांनी कुठल्याही भूलथापांना पडू नये. हे कुणी सांगत असेल मी भरती करून देतो अशा दलालांच्या आमिषाला बळी पडून स्वतःची फसवणूक करून घेऊ नये असं आवाहन या ठिकाणी डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी केलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.